अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. वृषभ राशीच्या मंडळींनो, 22 ते 28 जूनच्या दरम्यान तुमच्या जीवनात काही मोठे आणि अद्भुत बदल पाहायला मिळणार आहेत. सत्य ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण तब्बल 280 वर्षानंतर तुमच्या राशीसाठी एक महाराजयोग सुरू होत आहे. एकीकडे मंगळ ग्रहाची राशी परिवर्तन होऊन तो तुमच्या राशीत म्हणजेच लग्न भावात आला आहे, आणि दुसरीकडे बुध व सूर्य ग्रहाची अशी परिवर्तन तुमच्या धनभावात झाले आहे. ग्रहांच्या अद्भुतपूर्व संयोगामुळे या 8 ते 10 दिवसाच्या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात एका नव्या अध्यायाची, नव्या युगाची आणि 280 वर्षानंतरच्या सर्वात मोठ्या सुरुवातीची नांदी होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह इतक्या वर्षाने आपले स्थान बदलून राजयोग निर्माण करतो, तेव्हा तो जीवनात काही ना काही मोठे आणि कायमस्वरूपी बदल घडून आणतो. त्यातून आपल्याला अद्भुतपूर्व शुभफळाची प्राप्ती होते. प्रत्येक ग्रहाची एक कृती आणि प्रतिक्रिया असते. तर या 8 दिवसात तुम्हाला कोणते मोठे बदल दिसून येणार आहेत, त्या 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या कोणत्या आहेत, कोणते सुख आणि संधी तुमच्या वाटेला येणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच धनभावाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत उत्तम आहे. 280 वर्षानंतर बनत असलेल्या या राजयोगामुळे तुमच्या धनभावावर ग्रहाची विशेष कृपा आहे. हे कोणते ग्रह आहेत आणि त्यांचा धनसंचय व आर्थिक वृद्धीमध्ये कसा फायदा होणार आहे, हेही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सूर्यग्रह दुसऱ्याच म्हणजेच धनभावात बसून कोणते मोठे बदल घडवून आणणार आहेत, कोणती काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नीट लक्ष देऊन ऐका. कारण घाईत व्हिडिओ पाहिला आणि सांगितलेल्या सावधगिरीची गोष्ट किंवा उपाय नाही केले तरी येणारे आनंदाचे क्षण हुकू शकतात किंवा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आता आपण 22 ते 28 जूनच्या दरम्यान तुमच्या जीवनात कोणते मोठे बदल होणार आहेत ते पाहूया. या काळात जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत बोलताना काही मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच व्यापार, व्यवसाय किंवा कामाच्या क्षेत्रात काही वादविवाद किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचे मुख्य कारण सूर्य आणि बुध यांच्या धनभावातील गोचार आणि मंगळाचे तुमच्या राशीत असणे हे आहे. मात्र दुसरीकडे राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्याच राशीत बसलेला मंगळ ग्रह तुम्हाला प्रचंड उत्साह, साहस आणि अफाट ऊर्जा देणार आहे. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल. गेले काही महिन्यापासून तुम्ही मानसिक त्रासाला आणि अव्यवस्थेला सामोरे जात होतात. काही ग्रहाची प्रतिकूल स्थितीमुळे घरात वाद, तणाव आणि अव्यवस्थेचे वातावरण निर्माण झाले होते. घरी गेल्यानंतरही मनाला शांतता मिळत नव्हती. काम करत असूनही त्यात मन लागत नव्हतं. मेहनत तुम्ही करत होतात, पण त्याचं फळ इतर कोणाला तरी मिळत असण्याची भावना निर्माण झाली. योग्य वेळ, योग्य फळ, योग्य कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नव्हतं. अशी परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण झाली होती. मन सतत अव्यस्त आणि विचलित राहत होतं. पण आता 280 वर्षानंतर हा महाराजयोग सुरू झाला आहे. मंडळी, सौरमालिकेतील ग्रहाच्या या बदलामुळे तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे. जे लोक जीवनात सुख समृद्धी, चांगले आरोग्य आणि कर्जमुक्तीची इच्छा ठेवतात त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आवश्यक लिहा. कारण मंगळ ग्रहाची गोचार तुमच्याच राशीत म्हणजे लग्न भावात होत असून राजयोगाची शक्ती तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास, चिकाटी आणि धैर्य प्रचंड वाढणार आहे. जर तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल, शत्रूवर विजय हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. त्यातून ईश्वराची कृपा तुमच्यावर होईल. आता मंगळ ग्रहाच्या गोचाराविषयी बोलूया. मंगळ ग्रह तुमच्या राशीत आल्यामुळे तुमच्या नंदीसारखी चिकाटी आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. जे लोक स्थानावर मालमत्तेचे काम करतात, जमीन जुमल्याचे व्यवहार करतात, खरेदी विक्रीचे व्यवहार करतात किंवा व्यवसाय करतात, यंत्र सामग्रीशी संबंधित व्यवसाय करतात किंवा वैद्यकीय आणि सुरक्षा क्षेत्रात आहेत,
त्यांच्यासाठी हा 280 वर्षानंतरचा राजयोग अत्यंत लाभदायक राहणार आहे. डॉक्टर, औषध व्यवसाय करणारे, सैन्य, पोलीस किंवा सुरक्षित क्षेत्रातील लोक यांना या काळात ऐतिहासिक परिणाम मिळतील. विशेषतः या 8 दिवसात काही ना काही शुभ बातमी मिळू शकते. काही लोकांना मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. गेले काही काळापासून घरगुती कलह, आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव निर्माण झाला होता. काहींनी दिलेले पैसे अडकले होते, उधारी परत मिळत नव्हती. पण आता या राजयोगाच्या सुरुवातीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होते की सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे शत्रू आणि स्पर्धक पराभूत होऊ लागतील. आरोग्यात कमलेची सुधारणा होईल. शरीरात ऊर्जा वाढेल. आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही लोकांशी अत्यंत ठामपणे संवाद साधाल आणि लोक तुमचा आदर करतील. यानंतर ग्रहाची दृष्टी तुमच्या धनभावावर आणि कार्यक्षेत्रावर पडत आहे. यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बाजारात अडकलेले पैसे, लोकांकडे अडकलेले देणी किंवा परत मिळणारी रक्कम आता राजयोगाच्या प्रभावाने हळूहळू परत मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल. ही अत्यंत शुभ स्थिती आहे. धनाच्या दृष्टीने पुढील 8 दिवस अत्यंत लाभदायक राहू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी कामामधून लाभ मिळू शकतो. पौरुक्त संपत्तीतून फायदा होऊ शकतो किंवा वडिलांच्या सहकार्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे धन अडकले होते किंवा ज्या गोष्टी प्रलंबित होत्या त्यातून महिन्याच्या शेवटपर्यंत अचानक लाभ मिळू शकतो. म्हणूनच म्हणतात, अंत भला तो सब भला. महिन्याचा शेवट चांगला गेला तर नव्या महिन्याची सुरुवातही आनंदी होईल. धनभावातील या शुभ बदलामुळे आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते. तुम्ही गेले अनेक दिवसात किती प्रामाणिकपणे काम केले, कुटुंब प्राप्ती, किती जबाबदाऱ्या पार पाडल्या यानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकतं आणि धनसंचय वाढू शकतो. आता बुध ग्रहाबद्दल बोलूया. बुध ग्रह आणि सूर्य तुमच्या धनभावात म्हणजे दुसऱ्या घरात असल्याने तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभावी संवाद कौशल्यामुळे चांगली प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा राहील. ज्यांना उच्च शिक्षणात अडथळे येत होते त्यांना आता यश मिळू शकतं. मोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. भाग्याची साथ मिळाल्यामुळे हे शक्य होईल. जे लोक विपत्ती, बँकिंग, सामाजिक माध्यम किंवा हिशोब तपासणी क्षेत्राशी संबंधित काम करतात त्यांना करिअरमध्ये राजयोगाची मोठी साथ मिळेल. लक्षणीय प्रगती आणि सुधारणा दिसून येईल. कारण आपण किती मेहनत केली तरी ग्रहांची साथ नसली तरी काम पूर्ण होण्याआधीच बिघडतं. या काळात जर तुम्ही मुलाखत देत असाल, इंटरनेटवर ऑनलाईन मुलाखत करत असाल किंवा व्यावसायिक बैठकांना उपस्थित राहत असाल तर तुम्हाला उत्तम यश आणि सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती वृषभ राशीवाल्यांसाठी अत्यंत उत्तम बनली आहे. 280 वर्षानंतर येणारा हा राजयोग जीवनात काही ना काही मोठी आनंदाची बातमी आणि सुख देऊन जाणार आहे. म्हणून आता वृषभ राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनातील कष्टाचा काळ आता पूर्णपणे संपत चालला आहे. पुढील काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरू शकतो. त्यामुळे जागे व्हा, मेहनत करा आणि राजयोगाच्या संधीचा योग्य फायदा घ्या. एक विशेष सूचना वृषभ राशीवाल्यांसाठी आहे. तुमच्या हालचाली, तुमचे नियोजन, तुमचे पैसे आणि तुमच्या व्यवसायाशी संबंधित गोष्टी इतर लोकांसोबत सामायिक करू नका. कारण वृषभ राशीच्या लोकांचा एक स्वभाव असतो की ते उत्साहात सर्वांना गोष्टी सांगतात. पण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या योजना किंवा चांगल्या गोष्टी इतरांना सांगायला सुरुवात करता त्या क्षणापासून त्या कामात अडथळे येऊ लागतात. जर मी चुकीचं बोलत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा. पण वृषभ राशीवाल्यांनो, तुमचं आनंद, व्यवसायाच्या योजना, नोकरीच्या योजना किंवा शिक्षणाशी संबंधित योजना जितक्या गुप्त ठेवाल तितकी जास्त प्रगती कराल आणि तुमचे कामे यशस्वी होतील. नाहीतर अनेकदा इतरांना सांगितल्यामुळे काम पूर्ण होण्याआधीच बिघडतं. त्यामुळे एक महत्त्वाची सूचना आहे, तुमच्या पुढील योजना आणि हालचाली कोणासोबतही सामान्य किंवा कोणालाही शेअर करू नका. आता सावधगिरीबद्दल बोलूया. सूर्य आणि बुध धनभावात आहेत आणि मंगळ तुमच्या राशीत आहे. मंगळ तुमच्या राशीत आल्यामुळे तुमच्यात राग, हट्टीपणा, आक्रमकपणा वाढू शकतो. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. तसेच या काळात तुमच्या बोलण्यात थोडी कटुरता किंवा अहंकार येऊ शकतो. कारण जेव्हा जीवनात आनंद, यश मिळतं तेव्हा अनेकदा व्यक्ती उत्साहात स्वतःवर नियंत्रण गमावतो.
त्यामुळे तुमच्या वाणीवर, अहंकारावर, वर्तनावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. घाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. पुढील 8 दिवसात कोणतेही मोठे जोखमीचे किंवा चुकीची गुंतवणूक टाळा. कोणालाही पैसे उधार देणं टाळा. आक्रमकपणा आणि घाईमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून वाहन अत्यंत सावधपणे चालवा. या गोष्टीबाबत विशेष सतर्क राहा. तुमचा राग नियंत्रण ठेवा, अन्यथा मिळणाऱ्या आनंदावर तुम्ही स्वतःच पाणी फिरू शकता. आता उपायाविषयी बोलूया. सूर्य आणि बुधाची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी आणि राजयोगाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी पुढील काही दिवस नियमितपणे सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. स्नान केल्यानंतर सूर्यमंत्राचा जप करावा. ओम घृण सूर्यदेवाय नमः, ओम घृणी सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करून सूर्याला जल अर्पण करावं. यामुळे ग्रहाची सकर्मक ऊर्जा संतुलित राहील. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तुमच्या मंडळी वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तुमच्या राशीत मंगळ आला आहे. त्यामुळे दर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जावे, हनुमानाची पूजा करावी किंवा घरात देवी लक्ष्मीची पूजा करून पांढऱ्या वस्तू म्हणजेच की साखर, दूध किंवा पांढरे वस्त्र यांचं दान करावे. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतील आणि घरात सुखशांती नांदेल. कोणतेही ग्रह दोषाचा त्रास होत असेल तर विष्णू सहस्रनामाचं किंवा हनुमान चालिसाचं पठण करणं अत्यंत शुभ आणि प्रभावी मानलं जातं. म्हणून वृषभ राशीवाल्यांनो, 280 वर्षानंतर सुरू झालेला हा महाराजयोग तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडून आणणारा ठरू शकतो. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात, धनलाभाचे मोठे योग जुळून येऊ शकतात आणि भाग्याची साथही मिळू शकते. मात्र याच्यासोबत संयम, सावधगिरी आणि योग्य निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, ग्रह संधी देतात, पण त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे मेहनत करत राहा, सकर्मक राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहून तुम्ही या 280 वर्षानंतरच्या शुभ काळाचे स्वागत करणार आहात का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत, आपल्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी, तुमची पण वृषभ रास असेल तर नक्की कमेंट करता. तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव